श्री गणेशाला हस्तिमुख मिळाले. गजानन, विघ्नेश्वर, गौरीपुत्र इत्यादी नावांनी श्री गणेश ओळखले जातात. हिंदू धर्मात श्री गणेश अधिपती असून त्याला अग्रपूजेचा मान आहे. एक दिवस आंघोळीला जाण्यापूर्वी पार्वतींनी नंदीला बोलावलं. मी आंघोळीला जाते, नीट लक्ष ठेव आणि कोणालाही हात सोडू नकोस. जशी आपली आज्ञा माते. पार्वती आंघोळीत मग्न असताना भगवान शंकर तिथे आले. सुस्वागतम. आता यांना मी कसं वरत थांबवू? शंकरांना तिथे पाहून पार्वतीला भयंकर राग आला. शंकरांचे सेवक फक्त त्यांचेच भक्त आहेत. मीही आता माझे सेवक नियुक्त करते जे फक्त माझीच आज्ञा ऐकतील. दुसऱ्याच दिवशी पार्वतींनी आपल्या शरीरावरील चंदनाच्या लेपातून सुंदर मुलगा बनवून त्याला जीवन प्रदान केलं. मला आशीर्वाद दे माते. मी आपली काय सेवा करू? वा, मी प्रसन्न झाले. मी आंघोळ करायला जाते. दरवाजावर पहारा दे. माझ्या आज्ञेशिवाय कोणालाही हात सोडू नकोस. जशी आपली आज्ञा माते. पार्वती स्नान करत असताना तिथे भगवान शंकर आले. द्वारावरील मुलाला बघून ते चकित झाले, परंतु काही न बोलता ते आत जाऊ लागले. क्षमा करा, पण आपण आत जाऊ शकत नाही. काय तुला माहित आहे मी कोण आहे ते? मी कैलासाचा अधिपती पार्वतीचा पती आहे. तू कोण आहेस? पार्वतीचा पुत्र. मातेच्या आज्ञेशिवाय मी तुम्हाला आत जाऊ देणार नाही. अतिशय संतापून शंकर तिथून परत निघून गेले. नंदी, पार्वतीच्या महालाबाहेर एका लहान मुलानं माझा अपमान केला आहे. जा, त्याला पकडून आण. नंदीनी गणेशाला पकडण्याचा प्रयत्न केला, पण हात हलवत परतला. ते पाहून शंकर अधिक संतापले. जा, लहानसे सैन्य घेऊन जा आणि त्याच्याशी युद्ध करा. नंदी आणि सेनेचा लहानशा मुलांनी सहज पराभव केला. तो पुन्हा असा उभा राहिला की काही घडलंच नाही. हे सगळं पाहत असलेले देवगण शंकराजवळ आले. मी जाऊन त्या मुलाला समजावतो. पण त्या मुलांनी ब्रह्मदेवालाही धुडकावून लावलं. ब्रह्मदेव संतापले. याची तुला शिक्षा मिळेल. ब्रह्मदेवानी मुलावर आक्रमण केलं, पण मुलांनी त्यांनाही पळवून लावलं. हे सर्व जेव्हा शंकराला समजलं, आता मात्र हद्द झाली. कार्तिक, आपली सर्व सेना घेऊन जा आणि त्या मुलाचा नायनाट कर. घनघोर युद्ध झालं. एकट्या लहान मुलांनी संपूर्ण सेनेचा पराभव केला. पार्वतीला जेव्हा हे कळलं, तेव्हा तिने काली आणि दुर्गाची शक्ती उभी केली. तुम्ही दोघेही जा आणि माझ्या मुलाचं रक्षण करा. दोघीही सेनेसमोर उभ्या ठाकल्या. त्यांचा पराभव करणे सेनेला जमलं नाही. जेव्हा शंकरांनी हे सगळं पाहिलं, तेव्हा ते म्हणाले, आता मला हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे. मुलगा ब्रह्मदेवाबरोबर युद्धात मग्न असताना शंकराने पाठीमागून त्या मुलाचा शिरच्छेद केला. आपल्या मुलाचे मृत शरीर पाहून पार्वतीचा संताप अनावर झाला. तिने काली आणि दुर्गाला आज्ञा दिली, जा, माझ्या मुलाला मारणाऱ्यांना क्षमा करू नका. दोघींनी हाहाकार माजवला. हे बघून ब्रह्मा विष्णू पार्वतीकडे गेले. माते, आम्हाला क्षमा कर. आमच्यावर दया कर. आपल्या शक्तींना आवर. मी तेव्हाच त्यांना परत बोलवीन जेव्हा भगवान शंकर माझ्या मुलाला पुन्हा जिवंत करून सन्मानपूर्वक आपल्या मुलाचं स्थान देतील. ब्रह्मा आणि विष्णूंनी शंकराला पार्वतीचं बोलणं सांगितलं. पश्चाताप झालेल्या शंकराने ते मान्य केलं. देवगण हो, मला एका अशा सजीवाचं शिर आणून द्या जो उत्तर दिशेला तोंड करून झोपला असेल. सगळे शोधात निघाले. एक हत्ती उत्तर दिशेला तोंड करून झोपलेला आढळला. त्याचे शिर कापून शंकराला सादर केले गेले. आपल्या मुलाला पुन्हा जिवंत झालेलं पाहून पार्वतीने त्याला अत्यानंदाने जवळ घेतले.
पार्वती, मला क्षमा कर. आजपासून कार्तिक प्रमाणे हाही आपला मुलगा आहे. कोणत्याही प्रसंगी सर्वप्रथम लोक याची पूजा करतील. गजानना, सगळे तुला विघ्नेश्वर या नावानं ओळखतील. त्याचबरोबर तू सर्व देवगणांचा अधिपती होशील. पुत्र, चिरंजीवी भव.